आपले नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण ॲक्टिव्ह लिसनिंग हे करणं अत्यंत आवश्यक आहे. याचा अर्थ काय होतो, की ज्या वेळेस आपण आपल्या नातेसंबंधामध्ये कदाचित ते अ, नातेसंबंध वैवाहिक जीवनामधले असेल किंवा बाहेरचे इतर कोणाशी आपले नातेसंबंध असतील. अशा वेळेस आपण पहिली जी गोष्ट करायला पाहिजे आपले नातेसंबंध अधिक विस्तृत करण्यासाठी, अधिक कणखर करण्यासाठी जी कोणती गोष्ट आहे, ती म्हणजे इतरांना समजावून घेणे. आणि हे जेव्हा समजावून घेतो तर हे कसं करायचं? तर हे अतिशय सिंपल आहे, की समोरची जी व्यक्ती आहे ती कशी पती असेल किंवा पत्नी असेल आणि त्यांना संपूर्णपणे आपण शांतपणे ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. काय बोलतात याकडं फुल अटेन्शन असलं पाहिजे. आपण जे पण काम करत असू, कदाचित आपण मोबाईलवर बोलत असू किंवा इतर कुठं डिस्ट्रॅक्शन झालं असो, ते पूर्णपणे थांबवणं आणि पूर्णपणे लक्ष एकाग्र करून त्या समोरच्या व्यक्तीचं ऐकायचं. त्याचबरोबर त्याच्याशी जे आपण आय कॉन्टॅक्ट म्हणूया, ते आय कॉन्टॅक्ट करायचं. आणि ते ज्यावेळेस आपल्याला बोलतील त्यावेळेस आपण आपल्याला बरोबर समजले की नाही म्हणूनसाठी आपण एखादा जो शब्द आहे तो आपण रिपीट पण करू शकतो, की आपल्याला असं बोलायचं आहे का, असं 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 सांगायचं आहे का. ह्याचा फायदा काय होतो? ह्याचा होतो की आपण समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे समजावून घेतो आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण त्याच्याकडे पाहतो आहे, त्याला समजावून घेतो आहे आणि आपण एकमेकांशी जे आपलं संपर्क आहे तो पूर्ण अर्थाने, विश्वासाने आणि भावनिकदृष्ट्या देखील आपण एकमेकांना समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तुम्ही असा विचार करा, की कोणत्या नातेसंबंधामध्ये तुम्ही आपल्या पार्टनरशी शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही हा विचार करा, की आपण कशाप्रकारे आपण इतरांना ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुमचा समोरच्या व्यक्तीचा तुम्हाला प्रतिसाद काय होता, हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी आपणाला एक महत्त्वाचं तंत्र शिकणं आवश्यक आहे आणि हे तंत्र अत्यंत प्रभावी आहे आणि अत्यंत साधं आहे. यामध्ये आपण दर दिवशी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपल्या नातेसंबंधामध्ये. दर दिवशी आपण छोटंसं काम असेल ते समजा आपल्या पार्टनरने केलं असेल तरी देखील आपण त्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. त्याचा आपण जो भाव आहे, कृतज्ञता भाव आहे, तो आपण व्यक्त करायला शिकलं पाहिजे. सपोज आपल्या पत्नीने आपल्यासाठी एक चहा छानसा करून दिलेला आहे, तर आपण त्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. किंवा छोटी मोठी कोणतीही गोष्ट एकमेकांनी जर केली असेल तरी त्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ह्याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस पण आपण एकमेकांशी अशा सुसंवादितपणे आपण एकमेकांकडं अटेन्शन देतो, लक्ष देतो, आपण त्याची जागृती ठेवतो, यावेळेस काय होतं की जे आपल्यातलं जे टेन्शन असतं, जे ताणतणाव असतात ते कमी कमी होतं आणि आपल्यातले जे संबंध आहेत ते अधिक दृढ होतात, विश्वासार्ह होतात आणि एकमेकांप्रती आपल्याला प्रेम वाटायला लागतं, मैत्री वाटायला लागते. आणि हे अशा प्रकारे आपण नेहमीच जर केलं तर आपले संबंध अधिकपणे, जोरकसपणे, विश्वासाने आणि प्रेमाने आपण एकमेकांना पाहण्यास सुरुवात करतो. नातेसंबंधामध्ये ज्यावेळेस विसंवाद निर्माण होतो त्यावेळेस माइंडफुलने आपण त्याचं रिझॉल्युशन कसं करू शकतो किंवा त्या विसंवादामधून आपण सुसंवाद कसा घडवू शकतो, यासाठी अत्यंत सोपी अशी जी टेक्निक्स आहे ते मी आपल्याला एक्सप्लेन करतो. ज्यावेळेस पण असे विसंवाद आपल्या नातेसंबंधामध्ये होतात, पती पत्नीमध्ये होतात, तर त्यावेळेस काय करायचं की काही क्षण शांत थांबायचं आणि 3 वेळेस दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास आतमध्ये पूर्णपणे घ्यायचा, श्वास पूर्णपणे बाहेर सोडायचा, असं 3 वेळेस करायचं. आणि ज्यावेळेस आपण काही शब्द आपण सांगणार आहोत तर त्यावेळेस म्हणायचं की मला अशा गोष्टीचा त्रास झालेला आहे किंवा ह्यामुळं मला वाईट वाटलेलं आहे. ह्या गोष्टीमुळं काय होतं की इतरांना आपण ब्लेम करत नाही, इतरांना आपण कोणतेही दोष देत नाही,
तर त्यामधून आपण काय करतो की हा जो इश्यू आहे किंवा ज्या कशा गोष्टींमुळं हा जो विसंवाद झालेला आहे किंवा पाठीमागचं आपण काही उकरून काढत नाही, उणीधुणी काही काढत नाही आहे. तर ह्या गोष्टी जर आपण नियमितपणे जर केल्या तर याचा उपयोग असा होतो की जो टेन्शन आहे, जो ताणतणाव आहे तो पहिल्यांदा निघून जातो आणि त्याचबरोबर आपण एकमेकांची जी अंडरस्टँडिंग आहे ती चांगली होती. आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही थोडं पॉज घ्या आणि विचार करा की ज्या वेळेस तुमच्या पार्टनरबरोबर किंवा पती-पत्नीबरोबर ज्यावेळेस विसंवाद निर्माण झाला, त्यावेळेस तुम्ही ते चॅलेंज कशाप्रकारे तुम्ही सोडवलेलं आहे. कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की तुमचा अनुभव काय आहे. सुसंवाद साधण्यासाठी एक व्हिज्युअलायझेशन टेक्निक मी तुम्हाला सांगतो आहे. यामध्ये की अशी कल्पना करा की आपला जो पार्टनर आहे, कदाचित पती असेल किंवा पत्नी असेल आणि तो घरी येत आहे आणि घरी आल्यानंतर आपल्याला एक मोठा सपोर्ट मिळणार आहे, आधार मिळणार आहे. त्याचबरोबर आपलं जे कम्युनिकेशन आहे, जो संपर्क आहे, तो अगदी सहजपणे होतो आहे की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज असणार नाही आहेत. त्याचबरोबर जर एखादा कोणता गैरसमज असतील तर ते सहजपणे आपण आपापसामध्ये बोलून तो आपण समजून घेऊन तो आपण पूर्णपणे सॉर्ट आउट करू शकू. त्याचबरोबर एकमेकांप्रती जो डीपर अंडरस्टँडिंग आहे ते आपली फुलफिल होते, हे देखील यातून साध्य होतं. आणि ज्यावेळेस आपण भविष्यामध्ये ज्यावेळेस पण आपण ही माइंडफुलनेसची आपण नेहमी प्रॅक्टिस करत असू, त्यावेळेस आपल्यामध्ये एक विधायक असा बदल झालेला आहे की ज्यामध्ये जे आपलं नातेसंबंध आहेत त्यामध्ये एकमेकांप्रती प्रेम, त्याचबरोबर रिस्पेक्ट आणि एक आनंद देखील आपल्याला मिळणार आहे. हे छोटे छोटे क्षण देखील महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये आपण एकमेकांना समजावून घेऊन, रिस्पेक्ट करून आपले जे संबंध आहेत, नातेसंबंध आहेत, ते अधिक दृढ करणार आहोत. आपले नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी जर आपण उत्सुक असाल, अधिक विधायक करण्यासाठी एकमेकांमध्ये प्रेम, रिस्पेक्ट ह्या सगळ्या गोष्टी अधिक डीपर लेवलवर आपण करण्यासाठी उत्सुक असाल, तर माझा येणारा जो वर्कशॉप आणि वेबिनार आहे त्यासाठी आपण माइंडफुलनेस टेक्निक्स अधिक शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण यासाठी जो माझा वर्कशॉप होणार आहे त्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा की जेणेकरून आपण माझ्या वेबिनारमध्ये आपण येऊ शकाल. हे करायला विसरू नका की जेणेकरून हा जो माझा चॅनल आहे यूट्यूबचा त्याला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपले जे नातेसंबंध आहेत त्यांना तो जास्तीत जास्त ठिकाणी पाठवा. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण कोणती एक गोष्ट आज ॲप्रिशिएट केलेली आहे आपल्या पार्टनरबद्दल, त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे, ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.